जून 2023 मध्ये हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. कृषी विभागाने अतिवृष्टीचा पंचनामा केला. शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विमा कंपनीला तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा मागील 4 महिने काही शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळाला, पण उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यासाठी आज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला होता. येत्या 2 दिवसात पीक विमा नाही मिळाला तर शेतकरी आता तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. सन 2023च्या खरीपच्या अनुषंगाने दरवर्षी शेतकऱ्यांना वारंवार खरीप असो का रब्बी असो पीक विमा कंपनीकडून वारंवार अन्याय करण्यात येतोय. 100% शेतकरी पीक विमा आपल्या संरक्षणार्थ उतरवतात, परंतु 10% ते 20% प्रमाणात शेतकऱ्यांना मालजा मिळतो. उर्वरित 80% शेतकऱ्यावर वारंवार आणि दरवर्षी अन्याय होतोय. ते अन्यायाची मालिका कुठेतरी खंडित व्हावी, कारण तळणी मंडळ झालं असेल, उर्वरित उंचेगाव मंडळ असेल, त्या मंडळात दिनांक 21 जुलै 2023 रोजी 62 मिलीमीटर, त्यानंतर 22 जुलै 2023 रोजी 65 मिलीमीटर व 28 जुलै 2023 रोजी 91 मिलीमीटर असा पाऊस झालेला असताना व शासकीय नियमानुसार 65 मिलीमीटरच्या वर पाऊस असताना अतिवृष्टी घोषित होणे साहजिक होते. तरी ती अतिवृष्टी घोषित नाही झाली आणि प्रशासनाकडून अन्याय होतोय. एकतर पीक विमा कंपनी ही खाजगी कंपनी असल्यामुळे त्याकडून अन्याय होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून अन्याय होत असला तरी शेतकऱ्यांचा वाली कोण हाच प्रश्न उद्भवतोय. Follow Use, OTIC News. Thanks for watching.